वटवृक्ष केले. आज या शाळेत एकूण 511 विद्यार्थी शिकत आहेत. सन 2011 मध्ये स्थापन झालेली ही शाळा आज आपला 14वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. भीक मागणे, भंगार वेचणे व शिकार करणारे हात आज पाठीवर अक्षर गिरवू लागले आहेत. त्यांच्या पंखांना उडण्याचे बळ मिळाले. अंधारात खितपत पडलेली ही मुले आज शिक्षणाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली आहेत. शिक्षणाच्या या अखंड महायज्ञाला मानाचा मुजरा व श्री मतीन भोसले यांच्या कार्याला सलाम. येणाऱ्या 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रश्नचिन्ह शाळेचा वर्धापन दिन सोहळा तसेच पालक व विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. नमस्कार. प्रश्नचिन्हाला 13 वर्ष पूर्ण झालेली आहे. 14वा वर्धापन दिनाला आपण सुरुवात करीत आहे आणि म्हणून या ठिकाणी जे प्रश्नचिन्ह नावाची एक शाळा आहे ती शाळा भारतामध्ये हा पहिला प्रयोग आहे का फाशेपारधी समाजाच्या ते अनाथ बेसहारा मुलांची शाळा आहे, ज्याचे आईवडील लाईफ सायजेमध्ये मरण पावलेले आहे. कोणाकोणाचे आईवडील पोलिसांच्या अत्याचाराने मरण पावलेले आहे, कोणाचे आईवडील अस्वलीच्या हल्ल्याने मरण पावलेले आहे, कोणाचे आईवडील सर्पांच्या डुंच्याने मरण पावलेले आहे, कोणाला आई आहे तर बाप नाही, बाप आहे तर आई नाही. अशा मुलांना रेल्वे स्टेशनवरचे भीक मागणारे, भंगार वेचणारे, मग शिंगलवर भीक मागणारे असे चेन्नई असेल, मुंबई असेल, हैदराबाद असेल, कलकत्ता असेल, बेंगलोर असेल, सप्तशृंगीचे गड असेल, अशा परिस्थितीमधून मी सगळे मुलं उचलून आणली आणि त्या मुलांचं गोतुडवाडा 188 मुलांपासून तर आता 511 मुलांचं आज मी पालक तत्व स्वीकारलेलं आहे. प्रश्नचिन्ह हे जे शाळा आहे हे फाशेपारधी समाजाच्या बोलीभाषेच्या आधारावर चालणारी प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गतच जो विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुशिक्षित बनवणे, चांगल्या सवयी लावणे आणि इतर समाजाच्या बरोबरीनं हा समाज कसा येईल त्याच दृष्टिकोनातून आपण हा संपूर्ण लोकांच्या माध्यमातून हा प्रयोग आखलेला आहे. आणि म्हणून या प्रयोगशील वातावरणामध्ये प्रश्नचिन्हाला जे लाईक करणारे लोक आहे, प्रश्नचिन्हाचे जे हितचिंतक आहे त्यांना माझं एक नम्र आव्हान आहे का आज 22 सप्टेंबर 2024ला वर्धापन दिन आपण साजरा करीत आहे. कृपया आपण या सोहळ्याला साक्षी म्हणून राहावा आणि या प्रश्नचिन्ह मुलांचे आपण पालकत्व म्हणून स्वीकारावा हेच मला आज आवाहन करण्याजोगं वाटते. धन्यवाद.